सगळं छान आहे ना? का 150 वर्षाची परंपरा आहे खाल्ल्यावर कळतंय. थोडा सगळा गुलाबजाम जे आहेत ते उपवासाला सुद्धा चालतात. तोंडाला पाणी सुटतंय खूप जास्त. डोळे बंद होत आहेत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तची महाराष्ट्र फूड टूर. आपल्याला घेऊन आलेली आहे दक्षिण काशीत, म्हणजेच नाशिकला. खरं तर आपण नाशिकचा एक भाग केलेला आहे, पण आपली खूप सारी ठिकाणं शिल्लक होती आणि मला कमेंट करून करून तुम्ही भंडावून सोडलं. त्यामुळे खास नाशिकची आपण वेगळी सिरीज घेऊन येतोय. या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत नाशिक मधले एकदम जुने स्पॉट. जुने म्हणजे साधे सुधे नाही बरं का, 50 ते 100 वर्ष जुने स्पॉट्स नाशिक मधले या भागात आपण कव्हर करणार आहोत. आता खाण्याची जुनी ठिकाणच का, सध्या प्रत्येक पदार्थावर चीज आणि मेयोनीज ओतल्या जाण्याच्या काळात ही जुनी ठिकाणं स्वतःच्या अगदी मोजक्याच पदार्थांनी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती टिकवत आहेत असं मला वाटतं. चव अस्सल असली ना की बाकी काही डामडोल लागत नाही हो. नाशिकमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेला खाण्याचा वारसा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आणि आमचं पहिलं ठिकाण होतं तर आपण आलेलो आहोत एकदम जुनं 1978 पासूनचं सलीम टी सेंटर. आणि इथला स्पेशल चहा खूप फेमस आहे. आणि अजून एक गोष्ट मिळते ते म्हणजे टक्कर. आता मला वाटायचं की टक्कर म्हणजे चहा आणि कॉफी मिक्स करून देतात, पण नाही, स्पेशल आणि साधा चहा मिक्स करून दिला ती म्हणजे टक्कर, आणि हा आहे स्पेशल चहा. तर मला असं वाटतं की आपण सुरुवात स्पेशल चहानी करूयात. छान चहा आहे. याच्यामध्ये वेलची जास्त आहे, म्हणजे वेलची जास्त ओव्हरपॉवर आहे स्पेशल चहामध्ये, आणि संपूर्ण दुधामध्ये बनवलेला चहा आहे. त्यामुळे चहाची चव जास्त ओव्हरपॉवर नाही, तर वेलचीची चव जास्त आहे. आता आपण टक्कर पिऊन बघूया आणि बघूयात की याच्यामध्ये काय वेगळेपण आहे. माइल्ड आहे थोडीशी टक्कर, कारण याच्यात स्पेशल आणि साधा चहा मिक्स केलेला आहे. त्यामुळे हा खूपच सप्पक आणि माइल्ड वाटतोय मला याच्या पुढे. त्यामुळे आलात तर मी म्हणेन स्पेशल चहाच घ्या टक्करपेक्षाही. आता इतके वर्ष आहे आणि एवढी गर्दी पण सतत असते, काय खासियत काय आपल्या चहाची? आता हे आमच्या कस्टमरांना विचारलं तर बरं चांगलं होईल, कारण की सगळ्यांचं प्रेम भरपूर आहे. पण आपण असं काही विशेष काही करतो क्वालिटी ठेवण्यासाठी? क्वालिटीमध्ये असतं ना, आपला मसाला असतो, दूध प्युअर असतं पूर्ण, आणि म्हणजे पिशवीचं दूध वापरत नाही सर, असतं तबेल्याचं दूध असतं आपलं. एक चहाचा कप पिऊन इतका उत्साह आला की मी अशा थेट दिल्ली गाठू शकतो. आपल्याला दिल्लीला जायचं नाही, आपल्याला नाशिकमधले स्पॉट कव्हर करायचे. तर पुढच्या स्पॉटला आपण जाऊयात. त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. हा चहा पिऊन मला पुण्यातला जे तिलकचा जो प्रसिद्ध चहा आहे तो आठवला, कारण तिथे सुद्धा वेलचीची चव जी आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग असते. ऑफकोर्स ती बऱ्याच लोकांना आवडते सुद्धा, मला सुद्धा आवडते. त्यामुळे छान वेलचीयुक्त स्ट्रॉंग चहा प्यायचा असेल तर नक्की इथे या. कुठलं हे? आपलं सानप जुनं आपलंच आहे का? पहिलं जे सानप आहे ते आपलंच आहे का? हा, आम्ही ऍक्च्युली युट्यूब चॅनल आहे आमचा. आम्ही वेगवेगळे नाशिक मधले जुने स्पॉट कव्हर करतोय. तर आपलं एकदम जुनं आहे ना, खूप वर्ष जुनं आहे असं आम्हाला कळलं. आपली काय खासियत आहे? चिवडा आपला आणि भेळभत्ता. भेळभत्ता म्हणजे काय प्रकार असतो? भेळच असते का? तर हा आहे आपला नाशिक मधला एकदम दुसरा जुना स्पॉट, सानप बंधू चिवडा. तर हा जो स्पॉट आहे तो रविवार कारंजा चौकामध्ये. डिटेल जो ऍड्रेस आहे तो खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असेल, खाली टेक्स्ट मध्ये सुद्धा येईलच. आणि इथलं प्रसिद्ध आहे ते म्हणजे भेळभत्ता. तर मला असं वाटलं की भेळभत्ता हा काय प्रकार आहे, म्हणजे भत्ता म्हणजे काय, पुरी आहे का बत्तासा आहे का काय? कारण भत्ता हा शब्द कधी ऐकलेला नाही. तर यांना विचारलं तरी सांगितलं की जी नुसती भेळ असते तो म्हणजे नुसता चिवडा असतो, आणि त्यात जेव्हा चुरमुरे मिक्स करतात तेव्हा त्याला भेळभत्ता असं म्हणतात. थोडक्यात आपली नॉर्मलच भेळ, सुकी भेळ, पण त्याला म्हणताना हे भेळभत्ता म्हणतात. आणि इथे त्याचे पॅकेट्स मिळतात, पण ते असे छान कांद्यासोबत सुद्धा सर्व करतात, कांदा आणि कोथिंबीर सोबत. खूपच चविष्ट. आणि कोथिंबीर आणि कांदा जो काय कॉम्प्लिमेंट करतोय ऑफकोर्स. म्हणजे हा जो भेळभत्ता आहे ना, म्हणजे माझी चव अशी की हा कोरडाच खायचा प्रकार आहे. याच्यात चिंचेचं पाणी जर मिक्स केलं इतकी मजा नाही येणार. सुरेख लागतोय, खूप फ्रेश आहे. म्हणजे लगेच कळतं की ताजा ताजा चिवडा तयार केलाय त्याने. चुरमुरे सुद्धा प्रचंड कुरकुरीत आहेत. आपण भेळभत्ता ट्राय केला इथला. आणि इथला अजून एक प्रसिद्ध गोष्ट आहे म्हणजे चिवडा.
दगडी पोह्याचा चिवडा आहे हा जो चिवडा आहे तो एकदम माइल्ड आहे. म्हणजे आपल्याला लग्न कार्यामध्ये टिपिकल जे पारंपरिक चिवडा मिळतो ना तशी चव आहे. आणि असाच प्रकार होता चिवड्याचे का बदलत आले मग नंतर? पुढे आम्ही छोटी पाटी राहायची आमची. हा. तर पाटीमध्ये ते चिवडा भरायचे, बाकी शेव करून असे ठेवायचे, ते बांधून द्यायचे बरं. त्या पेपरमध्ये. तर भेळ भत्ता झालेला आहे. आपला जो पुढचा स्पॉट आहे तो सानपपेक्षाही जुना आहे असं मला कळलंय. तर बघूया कुठला स्पॉट आहे. मलाई बर्फी, गुलाबजाम आणि लस्सी सगळं छान आहे. सगळ्यात छान आहे ना. तर मला मलाई बर्फी द्या एक. तर आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कारंजा रोड, आणि तिथला आहे पांडे मिठाई. 50 नाही, 100 नाही, तर 150 वर्ष जुनं हे मिठाईचं दुकान आहे. बापरे, म्हणजे 150 वर्ष. आणि ते पाटी लावली आहे की शुद्ध गाईच्या तुपातले खव्याचे आणि ज्याच्यामध्ये अजिबात मैदा नाही असे गुलाबजाम आहेत. त्यामुळे हे गुलाबजाम जे आहेत ते उपवासाला सुद्धा चालतात. कसला भारी ना, म्हणजे मी उपवास करेन इथे आलो तर असे गुलाबजाम असतील तर आपण आधी गुलाबजाम ट्राय करूया. आपण एक प्रत्येक गोष्ट ट्राय करणार आहोत. गरमा क्या बात आहे, म्हणजे लागतोय हाताला माझ्या. असा खाली कम्प्लिटली गरम गुलाबजाम आहे. जेव्हा गुलाबजाम आपण तोडतो ना तेव्हाच कळतं की तो जमून आलाय का नाही आलेला. ज्या पद्धतीने असा तो तोडला गेला ना, इतका मुलायम, पचपचित पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आणि त्या तुपाची चव येते कम्प्लिटली. कायम स्मरणात राहील माझा हा गुलाबजाम. का 150 वर्षाची परंपरा आहे खाल्ल्यावर कळतंय. आता मलाई बर्फी ट्राय करूयात. आणि मलाई बर्फी मध्ये ती अशी तुकडे होत नव्हते, डायरेक्ट कुंदा कसा देतात तसे त्यांनी दिली आम्हाला. तर मलाई या गोष्टीचा आम्ही फारसा फॅन नाहीये, पण बघूयात खाऊन. जी प्युअर गोष्ट असते ना, एकदम प्युअर, तुला 1760 गोष्टींची गरजच लागत नाही. इतके कमी इन्ग्रेडियंट्स, मला वाटतं 2-3 असतील, पण त्या सगळी गंमत जी आहे ना त्या दुधाची आहे. प्रचंड प्युअर, म्हणजे प्युअर हा एकच शब्द येतोय ही खाल्ल्यावर. आणि खूप कमी साखर. आणि पेढा आहे. पेढा मी घेतला कारण याच्यावर असं छानपैकी शिक्का आहे त्यांचा. पांडे मिठाई, पंचवटी, नाशिक. रंग याचा असा चॉकलेटी आहे. जे काय तूप वापरतात नाही, यांचं तूप विकत घ्यायला पाहिजे असं मला वाटायला लागलंय. कम्प्लिटली तुपाची चव याला येते. सुरेख आणि खरपूस भाजलाय, छान चव. तर आता शेवटचा पदार्थ राहिला ते म्हणजे लस्सी. साधी प्लेन लस्सी आहे, फ्लेवर नाही. मला असं वाटतंय की गाई किंवा म्हशी अशा मागेच कुठेतरी बांधल्या असाव्यात, म्हणजे इतकं ताजं दूध. त्यामुळे सगळे दुधाचे पदार्थ अप्रतिम. आणि स्टार पदार्थ म्हणजे गुलाबजाम. म्हणजे हा इतका मुलायम आहे ना, म्हणजे फक्त प्रेमाने बघितलं तरी तुटेल इतका मुलायम. फक्त एकच गोष्ट मला जाणवली, हा थोडा जास्त गोड आहे. म्हणजे बाकी ठिकाणी थोडा कमी गोड असतो. त्यामुळे काय होतं की एक खाल्ला की तुम्हाला बास होतो. तो थोडा 10-20% कमी गोडवा असला असता तर मला जास्त आवडला असता असं मला वाटलं. पण हे माझं वैयक्तिक मत आहे. ज्यांना जास्त गोड खायला आवडतं त्यांना आवडू शकतो. तर नाशिकला आलात, पांडे मस्ट आहे. राऊत सोडा 1947 पासून. आणि खरं तर ही सोड्याची फॅक्टरी आहे, पण इथे सुद्धा सोडा मिळतो आणि हा डिस्ट्रीब्यूट होतो नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. यांची आउटलेट्स पण आहेत नाशिकमध्ये, पण हे मेन आउटलेट आहे. रविवार कारंजा या भागामध्ये ही मेन फॅक्टरी आहे. तर ते खूप साऱ्या व्हरायटी दिसत आहेत सोड्याच्या. जिरा सोडा आहे, लेमन सोडा आहे, ऑरेंज सोडा, लिंबू. एक मिनिट, लेमन सोडा आणि लिंबू सोडा त्यात काय फरक आहे दोन्हीमध्ये? अच्छा, लेमन म्हणजे स्वीट येतो आणि लिंबू म्हणजे सॉल्टेड. सगळ्यात जास्त कुठला चालतो आपला? जिरा मसाला. जिरा मसाला. काला खट्टा पण आहे ना आपल्याकडे, आणि पुदिना मसाला पण आहे. एक हाजमा, एक लिंबू, सगळेच ट्राय करू आपण. वाह, हे ब्रँडिंग आहे RS राऊत सोडा, थम्सअप टाईप. हा हाजमा फ्लेवर. जनरली हाजमा फ्लेवर जो असतो ना म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग असतो आणि हाजमाला गोळी लिक्विड फॉर्म मध्ये प्याल्यासारखं वाटतं, पण हा तसा नाहीये. असा थोडी त्याला गोड पण चव आहे आणि चव खूप छान आहे. म्हणजे पोट नसेल बिघडलं तरी पिऊ शकते, इतकी चांगली चव आहे त्याला. यस. आता दुसरा कुठला तुम्ही? हा लेमन द्या. आता लेमन मसाला. सुरेख. अशा दुपारच्या उन्हामध्ये अमृत वाटतं हे. खूपच रिफ्रेशिंग.
छान आहे हा सुद्धा. आता दुसरा जो आहे तो पण ट्राय करायचा मला, लेमन मधला. क्या बात. थोडा सगळा पण मला सॉल्टेड पेक्षा स्वीट जास्त आवडला, कारण थोडा सॉल्टी म्हणजे जास्त सॉल्टी लागतोय आणि याची चव खूप छान आहे. हा लेमन आहे ना? लेमन एक नंबर. आणि हाजमा सुद्धा. अजून कुठला ट्राय करता येईल आपल्याला? ऑरेंज पण मस्त आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट यांची मला अशी वाटते, बऱ्याच वेळा जे फ्लेवर सोडे आपल्याला मिळतात ना, खूप जास्त आर्टिफिशियल चव असते त्या फ्लेवरची. पण यांचे जे फ्लेवर आहेत ना, फ्रेश चव आहे त्याला. त्यामुळे आलात नाशिकला, ऊन असेल नसेल, बेस्ट सोडा, राऊत सोडा नक्की ट्राय करा. आपलं किती वर्ष आहे? आपले सिन्स 1947 आहे, तर 75 इयर्स झाले कम्प्लीट. 75. आणि कोणी चालू केलं होतं? हे आमच्या आजोबांनी. बरं. म्हणजे आमची तिसरी पिढी आता ही. आणि तेव्हा सोडा कसा बनवला जायचा? तेव्हा म्हणजे हँड मशीन होतं सर्व. आता कसं मोटर वगैरे सगळं युज करायचं ना, तेव्हा हँड होता पंप. त्यांनी करायचं. आणि फ्रीज नव्हते तेव्हा, म्हणजे लाईटीचे फ्रीज फक्त आमच्या रिटेल आउटलेटला. इथं सगळ्यांची हौद होती, ते बर्फ टाकायचं आणि थंड करायचं. तेव्हा खूप जास्ती हार्ड वर्क होतं जरा. व्हेकल नव्हता, लाकडी कॅरेट होते पहिले सगळं. जे आपले अंपल असायचे ना प्लास्टिकचे, तेव्हा लाकडी असायचे. ते ओले झाल्यावर अजून वेट डबल होऊन जायचं त्याचं. त्याच्यामुळे जास्त हार्डवर्क जास्त होतं तेव्हा. म्हणजे फॅन्टा मिरिंडा झक मारेल अशा लेवलची चव या सोड्याची होती. ऊन चढायला लागलेलं आहे, मी जे खाल्लंय त्या गोष्टी पण मला चढायला लागलेल्या आहेत. त्यामुळे थोडी झोपेची आवश्यकता आहे. थोडी झोप घेऊन, विश्रांती घेऊन आपण संध्याकाळी परत नाशिकचे स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत. चला. महाराष्ट्र फूड टूरच्या निमित्तानं मला खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणचं वेगळेपण अनुभवायला मिळालं. आणि तो अनुभव इतका भारी होता की कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी अशी माझी अवस्था झाली असं म्हणायला हरकत नाही. वाराणसीच्या घाटावरचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील, पण इथली गोदामाई आणि तिच्या तीरावरचे जुने वाडे अगदी तीच वाईब देतात. संध्याकाळच्या वेळेत इथून फेरफटका मारताना इतक्या गजबजाटात सुद्धा संत वाहणारी दक्षिण गंगा आपल्याला अंतर्मुख करते. मावळणाऱ्या सूर्यासोबत गंगा आरती म्हणजे नेत्र आणि मन दोन्हींना सुखावणार. संध्याकाळची गंगा आरती अनुभवल्यावर आपली यात्रा पुन्हा खादंतीच्या शोधात सुरू झाली. आपली काय काय खासियत आहे? फाफडा फेमस आहे आपला. फाफडा फेमस आहे का? बर. कचोरी, जिलेबी, मोस्टली फाफडा जिलेबीच्या नावाने, जेठालालच्या नावाने फेमस आहे आपलं. अच्छा. तोंडाला पाणी सुटतंय खूप जास्त. हे काय गाजर आहे का? नाही का, त्याच्यासोबत खातात का? आत्ता आपण आलोय सुदामा फरसाण मार्ट. पत्ता मी खाली टेक्स्ट मध्ये दिलेला असेनच. 98 वर्ष जुनं आहे हे. आता नाशिक मधली जिलेबी म्हणलं की आपल्याला एकच नाव डोळ्यापुढे येतं, ते म्हणजे बुधा. पण इथली सुद्धा जिलेबी प्रसिद्ध आहे आणि फाफडा सुद्धा आणि कचोरी सुद्धा आहे. आपण एक एक गोष्ट खाऊयात. सुरुवात आपण फाफड्याने करूया, कारण गरम गरम फाफडा तळलेला आहे. आणि विशेष म्हणजे या फाफड्यासोबत त्यांनी असं गाजराचा किस दिलेला आहे. गाजराचा किस फाफड्यासोबत जाईल मला कधी वाटलं नव्हतं. त्याला काहीतरी त्यांनी शब्द घेतला, त्याला काहीतरी म्हणतात या गाजराच्या किसला. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर सुद्धा आहे. फाफडा नुकताच तळला आहे, त्यामुळे ना आतून मऊसर आहे, बाहेरनं खुसखुशीत आहे. मिरचीचा तुकडा तोडायचा. फाफडा वेगळ्या लेवलला लागतोय. आपण लगेच जिलेबी ट्राय करूयात. बरेच लोक एक तुकडा फाफडा आणि तुकडा जिलेबी असं सुद्धा खातात आणि ते छान लागतं. जिलेबी गरम नाहीये, करून ठेवलेली आहे. मस्त रंगात तांबूसर जिलेबी आहे. खुसखुशीत आणि खमंग जिलेबी आहे. हा अप्रतिम जिलेबी. आता बुधाची जिलेबी पण खूप छान आहे आणि तिची चव आहे ना, ती मला अजूनही डोक्यात आहे. पण मी सांगेन की बुधाला टफ देणारी जिलेबी म्हणजे
ही सुदामाची सुरेखा. आता माझ्या अपेक्षा खूप वाढल्यात. आपण कचोरी पण ट्राय करूयात. याला काय म्हणतात म्हटलं तुम्ही याला? ड्राय कचोरी आपली गाजराची चटणी असते. तर ना काहीतरी शब्द तुम्ही म्हणलात ना त्याला, संबारा. तर याला संबारा असं म्हणतात असं मला कळलं, की जी गाजराची कोशिंबीर आहे त्याला, आणि ढोकळ्यासोबत पण त्यांनी दिली आणि कचोरी सोबत सुद्धा. तर कचोरी आपला आवडीचा प्रकार आहे, त्यामुळे आपण लगेचच कचोरी खाऊयात. तुटती आहे ती, इतकी खुसखुशीत आहे. आय थिंक सारण जे ते ड्राय सारण आहे, त्यामुळे ही कचोरी टिकते पण खूप. छान. जे आपण पॅकेटवाल्या घेतो ना कचोरी टिकणाऱ्या, तशी कचोरी आहे. आपण ज्या नेहमीच्या खातो डाळ कचोरी तशी नाही आहे. आणि ढोकळा त्यांनी तर ताजा ताजा करून आणलाय, सोबत शेव आहे, गाजराचा संबारा. ढोकळा दर्जेदार, आणि ही शेव पण त्याच्यावरची जी आहे ना एकदम ताजी शेव आहे, खुसखुशीत. म्हणजे खूप मॉइस्ट आहे तो. म्हणजे बराच वेळा ढोकळा ड्राय असताना ती खायला नको होतो. ओलसर आहे संपूर्ण ढोकळा, म्हटलं किंचितशी अशी गोडसर चव आहे, आणि मोहरी आणि कोथिंबीरची चव अशी खूप जास्त डिस्टिंक्टिव्हली येते. नवीन स्पॉट कळला नाशिक मधला, सुदामा फरसाण मार्ट. आपल्या किती वर्षापासून आहे? आपले 98 इयर्स झाले. 3 जनरेशन पासून दुकान आहे. खासियतमध्ये आपली फाफडा जास्त फेमस आहे. आपला फाफडा जिलेबी, त्यासोबत ढोकळा, कचोरी, दहीवडा आणि सगळे फरसाणचे आयटम, सोबत कढी भेळ पण आपली फेमस आहे. बर. आता खरं तर हे जे ठिकाण आहे ते आपल्या लिस्टमध्ये नव्हतं. ओके, आपण जी जुनी ठिकाणं नाशिकमधली कव्हर करतोय, पण असं इथनं पास होताना दिसलं पप्पूदा ढाबा, आणि सिन्स 1945 म्हटलं 1945 पासून आहे, हे रात्री जेवायचंच आहे. म्हटलं इथे जेवून बघूया. इथे माहित नाही, काही अपेक्षा काहीही नाही आहेत, फार बरं असेल असं वाटत नाहीये बघून तरी. त्याला कारण विचारलं की काय फेमस आहे, तो म्हटलं सगळंच फेमस आहे आपल्याकडे, सगळंच भारी मिळतं. त्यातल्या पनीर घोटाळा मागवलाय आणि शेवभाजी, नेहमीची यशस्वी शेवभाजी मागवलेली आहे. चिकन चिल्ली, मटण कोल्हापुरी वगैरे सगळे प्रकार आहेत इथे. पण आता मी बिचारा व्हेजिटेरियन माणूस, त्यामुळे आता व्हेजिटेरियन खाऊन बघूया. खूप लोक पनीर घोटाळा ऑर्डर करतायत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्लेटमध्ये आलेलं आहे, म्हणजे एकदम धाब्यावर बसण्याचा फील आहे. आहा, खुसखुशीत रोटी दिसतीये तरी असं वाटतं सुरुवात आपण शेवभाजीने करूयात. बेकार गरम आहे. कम्प्लीट ढाबा स्टाईल चव आहे. शेवभाजी छान आहे, म्हणजे वेगळा प्रकार आहे. जनरल दाल तडक्याचं तशीच चव असते, तशीच चव आहे, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये शेव यात डाळ आहे का असं मला वाटतंय चमव, आणि तशीच चव येते. आता पनीर घोटाळा ट्राय करूया. आणि याच्यामध्ये पनीर असा मॅश केलाय कम्प्लिटली. ऍक्च्युली गोड भाजी ही, ज्या पंजाबी स्वीट भाज्या येतात ना, ही चव आहे. पनीर बटर मसाल्याची कशी स्वीट चव असते तशी, पण सुरे कारण खूप सारं बटर घातलंय, लगेच कळतंय. आणि ही हाफ आहे, म्हणजे क्वांटिटी छान आहे यांची. अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि जबरदस्त चव निघाली. तरी मला वाटलंच की एवढं 1945 पासून आहे तर काहीतरी असेल. ओव्हरऑल मला शेवभाजी खूप आवडली, आणि पनीर घोटाळा सुद्धा अप्रतिम आहे. आणि हे मिडियम स्पायसी आणि ही गोड आहे, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान होतं. आणि रोटीची क्वालिटी पण एक नंबर. त्यामुळे जर नाशिकमध्ये येऊन रात्रीच्या वेळेस ढाब्यावरचा खाण्याचा जर मूड आला, नक्की या इथे खायला, बेस्ट आहे. मग सांगू का, मी ना भोपाळला होतो 3 महिने NSDच्या वर्कशॉपसाठी, आणि तेव्हा आम्ही बरेच शो करायचो वेगवेगळ्या गावात MPतल्या. म्हणजे टिपिकल MP बॉर्डर असतात ना, MP महाराष्ट्र बॉर्डर किंवा अशा ठिकाणी उत्तरेकडे ढाब्यावरती जे मिळतं ना हायवेवरती, कम्प्लिटली तशीच चव मला वाटली. भोपाळमध्ये पण काय काय ठिकाणी शेवभाजी खूप उत्तम मिळते आणि वेगळाच प्रकार मिळतो, तशी चव मला वाटली. उत्तरेकडची शेवभाजी असते ना तशी, जी आपली खानदेशी असते तशी नाही आहे, कम्प्लिटली वेगळी. हा, भरपेट जेवलेलो आहे. खरं तर रॅन्डम स्पॉट होता, मला वाटलं नाही. मला असं वाटलं होतं की फक्त नॉनव्हेज चांगला मिळेल, कारण इथे नॉनव्हेजचं बऱ्याच व्हरायटी आहेत, म्हणजे मटन आहे, चिकन आहे. पण तुम्ही व्हेजिटेरियन जरी असाल तरी येऊ शकता. इतके उत्तम पदार्थ होते. बरेच लोक जे होते ते व्हेजिटेरियन खात होते इथे. मला असं वाटतं की मंदिराच्या समोरच असल्यामुळे, घाट इथे समोरच असल्यामुळे व्हेजिटेरियन लोक पण इथे येतात. ऑफकोर्स नॉन व्हेजिटेरियन तर आहेच. हा, चला आता पुढचा लास्ट स्पॉट आपला राहिलेला आहे.
तर आपण आलोय नाशिकमधल्या अजून एका जुन्या स्पॉटवर, आशा लस्सी. 1956 पासनं हे दुकान आहे. आपण काल पण इथे आलो होतो, पण काल ताकद संपली होती पोटाची, त्यामुळे इथे येऊन आम्ही परत गेलो, कारण लस्सी खायची होती, रबडी पण खायची होती, थोडी तरी जागा पाहिजे पोटात. आज परत आपण इथे आलोय. तर यांची सगळ्यात जी जुनी लस्सी आहे ती आहे काजू लस्सी. ती आपण घेतली आहे. वरती त्यांनी काजूचे तुकडे पण टाकलेले आहेत. ही लस्सी आपण पिऊन बघूयात आणि मग पुढच्या गोष्टी आपण घेऊयात. डोळे बंद होत आहेत. आहा, लस्सी एकदम प्युअर, अप्रतिम आहेच, पण असा हलकासा काजूचा फ्लेवर येतो याच्यामध्ये आणि तो छान आहे. म्हणजे अशी काजू फ्लेवरची लस्सी सगळीकडे नाही मिळत. एकदम अस्सल आणि छान लस्सी आहे. आता दुसऱ्यांदा आम्ही इथे रबडी घेणार होतो लस्सी झाल्यावर, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की फालुदा तिथला प्रसिद्ध आहे. खायचा कसा हा प्रश्न आहे, कारण इतका भरलाय तो. पण आधी वरची कुल्फी घेऊयात. कुल्फी छान आहे. बऱ्याच वेळा ती अशी वरती नाही का तो राप राहतो, तसा राहत नाही आहे. त्यामुळे जो मिल्कशेक आहे तोही छान आहे. चांगल्या दर्जाचा फालुदा मिळतो ना, हे चव आहे. फ्लेवर काही नाही आहे, मलाई फ्लेवरच आहे. लस्सी जर असा युनिक वाटली. हा आपला नॉर्मल मिळतो तसाच फालुदा आहे, ते वेगळा असं काही नाही आहे. तर माझे जे डोळे आहेत ते असे अर्धोन्मिलित असे जे डोळे झालेले आहेत आणि काहीच वेळात मी निद्रेच्या आहारी जाणार आहे, त्यामुळे त्याच्या आधी म्हटलं बोलावं, कारण इतकं जड झालेलं आहे. त्यात आता फालुदा आणि लस्सी. जुने स्पॉट कव्हर केले आपण नाशिकमधले, आणि 50 नाही 100 नाही तर 150 वर्षांपासूनचे जुने. आणि पप्पूदा ढाबासुद्धा जेवलोही आपण, ब्रेकफास्टही केला, भेळ भत्ता, मिठाई म्हणू नका, आणि शेवट सांगता जी आहे ती लस्सी आणि फालुद्याने केलेली आहे. त्यामुळे जे काय पोटात कॉकटेल झालेलं आहे, पण मजा आली, खूप मजा आली. आणि प्रत्येक ठिकाणची चव अप्रतिम होती. छान त्याला एक इतिहाससुद्धा होता. सलीम चहापासून जी सुरुवात केली आपण, ते थेट फालुद्यापर्यंत आपण संपवलेलं आहे. तर असेच नाशिकचे अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण आणणार आहोत. आता नाशिकमधले जुने स्पॉट आपण कव्हर केले, पण नाशिकमधल्या जुन्या मिसळ पण आपण कव्हर करत आहोत, एकदम जुन्या. त्याचबरोबर अशा सुद्धा गोष्टी की मिसळ पलीकडचं नाशिक, असं पण आपण कव्हर करणार आहोत. नाशिकचे पण बरेच भाग घेऊन येणार आहोत. तुमचे रेकमेंडेशन्स प्लीज कमेंटमध्ये सांगत राहा. आणि बुधवारी आपला इंटरेस्टिंग व्हिडिओ येतच राहतो, त्यामुळे बुधवार आपल्याला चुकवायचा नाहीच आहे. आणि रविवारी सुद्धा आपले व्हिडिओ येत राहतात, त्यामुळे रविवार सुद्धा चुकवायचं नाही आहे. चला, गुड नाईट, हॅपी जर्नी.